अहो यंदा म्हणलं मुलीचं लग्न करूनच टाकावं. स्थळ भरपूर येतात ते बरं का, पण आम्हाला साधी बोळी माणसं पाहिजेत. अहो आमच्या महेशला पण खूप स्थळं येत आहेत, पण आम्हाला त्यातल्या त्यात तुमचं बरं वाटलं म्हणून आम्ही बघायला आलो. चांगले. किरण, ए पुरी, चहा घेऊन ये बरं. मुलगी एकदम लाजळू आहे बरं का आमची. आणि घरकामाची आवड, सगळी कामं करणार बघा ती. हा, स्वयंपाक म्हणू नका, धुनी भांडी म्हणू नका, एकदम तयारच केली आम्ही. काय आई गेल्यानंतर तीच बघायची सगळं घरातलं. त्यामुळे म्हणलं आता बरं, तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा बरं का. काय ग, तुझं नाव काय? किरण. किरण नाव आहे तिचं. शिक्षण काय झालं मुलीचं? शिक्षण B.Com झालंय बघा तिचं, 15वी. हा. स्वयंपाक येतो का तुला? स्वयंपाकाचा विषयच घ्यायचा नाही, सगळं करणार बघा तुम्ही. पुरणपोळ्या म्हणू नका, चपात्या भाकऱ्या, काय पाहिजे ते स्वयंपाक करणार. स्वयंपाकाला हात नाही धरत कोणतीचा. तिला बोलू दे की. लाजाळू आहे थोडी. असते हा, त्यामुळे. असू दे. नाही तरी काय विचारायचं असेल तर विचारू शकता बरं का. पण आता मी काय म्हणते, जरा मुलं मुलींना आपलं बोलू द्या. आजकालची जरा पद्धती ना, आता आपल्या वेळेत चालतं. हा, पण काय बाहेर जाऊन काय नाही तर काय तेच बोलणार ती. नाही, जरा बाहेर जाऊन बोललो असतो आम्ही. अहो पहिले वेगळं होतं, आई वडिलांनी करून दिली तसं मुलं स्वीकार करत होती. आता जरा त्यांचे विचार जुळले पाहिजे, त्यांना एकमेकांना पटले पाहिजे. हा, लग्न झाल्यावर जुळते विचार. आता आपल्या वेळी काय असं होतं का? हा, पण मी काय म्हणते, एक बोलू दे 5 मिनिटं. हा, हो की नाही महेश? बरं चालतंय, जाऊ द्या मग. काय आता तुम्ही म्हणताय ते, पण लवकर आहे बरं का माघारी. येतोय. हा. अहो कसं आहे, त्यांना संसार करायचा आहे ना, म्हटल्यावर त्यांनी बोललं पाहिजे. हा, खरंय. मग तुम्ही काय एवढं टेन्शन घेता? अहो आमचा मुलगा चांगला आहे, काय तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. हा, चालतंय, काय नाही हरकत. ठीक आहे, चहा घ्या. इथंच बोलून आपण. हा या. ओ, हा, अहो इथं बोलू, इथं जरा मस्त वाटतंय. बरं बरं. तुमचं गाव मस्त आहे बरं का. आमचं गाव स्वस्त आहे, स्वस्त आहे सगळं. हा, स्वस्त बी असनच. बरं, तुम्हाला काय काय आवडतं बरं? हो, तुम्हाला काय काय आवडतं? हा, तुम्हाला काय काय आवडतं? सवड? मला सवडच नसती, लय काम असतात घरची, लय काम. हा, नाही काम तर असतेनच, म्हणजे तुम्हाला अजून काय काय आवडतं नाही का? अशा आवडी निवडी काय आहेत तुमच्या? आवडी निवडी. हा, आवडी निवडी काय आहेत तुमच्या? काय? अहो म्हणजे तुम्हाला असं काय आवडतं? आवड म्हणजे असं कोणत्या कोणत्या गोष्टी आवडतात? मला अकबर बिरबलाच्या गोष्टीच लय आवडतात. काय सांगू, रात्री झोपताना मोबाईलला लावते ना, ऐकत झोपते. हा, छान छान, बरं आहे ते. म्हणजे स्वयंपाक पाणी चांगलं करतोय तू एकदम. याच्यात काय घाण, आणि काय स्वप्नांवर पाणी फिरवलं मी. अकबराच्या गोष्टी आवडतात तर आवडतात. हा, याला अहो तसं नाही, म्हणजे स्वयंपाक पाणी जमतं का व्यवस्थित? हा, स्वयंपाक पाणी खायला लय आवडतं मला सगळं. खायचं काय नाही, म्हणजे नॉनव्हेज नाही खात बरं का मी, पण व्हेज सगळं खाते. हा हा, बरं बरं. मग ते बी जमतं ना बनवायला, व्हेज नॉन? ओ ओ, हा, म्हणजे सगळं व्यवस्थित जमतं ना बनवायला? म्हणजे कसं, आईला काही गोष्टी आवडत नाहीत ना, म्हणजे असं मीठ मसाला एकदम व्यवस्थित असला का मग भारी वाटतं आईला, आणि आईला पसंत झालं म्हणजे आपल्याला बी पसंतच.
आईच्या उशाला मी कशाला बसू? मी उशाला बिशाला तुमच्या आईच्या बसणार नाही बरं का, मला ते नाही जमत तसलं. उशाला नाही, आईला म्हणजे पसंत पडली का मला बी पसंतच आहे असं म्हणायचं होतं. लय लागलं तुमच्या आईला. कुठून पडली आई? आई नाही पडली, हा आईला जर आवडले ना म्हणजे सगळ्यांना आवडलं असं आहे. काय? काय नाही, चला हा जाऊयात घरी. चला. हा चला. होय, अजून कशा नाही आल्या? अहो येतील हो. आणि तुम्ही फार काळजी करतात. अ, आली बघा. यासाठी आम्हाला पाठवत नव्हतं तुम्ही? काय झालं काय पाहुणे नेमकं? काय झालं म्हणजे? ही गोष्ट लपवायची आहे काय? अरे म्हणजे झालं तरी काय? अगाय मुलीला ऐकायला येत नाहीये आणि ही गोष्ट लपवत होते आपल्यापासून. म्हणजे तसं नाही बरं का, अगदीच येत नाही असं नाही, पण थोडं कमी येतं ऐकायला तिला. मोठ्याने बोलावं लागतं किंवा खून करावी लागते. अहो तुम्ही असं खोटं बोलून लग्न लावून दिलं असतं, आज नव्हते कळलं असतं तर. आणि एका लपून ठेवण्याची गोष्ट आहे का? कळलंच असतं ना लग्न झाल्यावर, मग तेव्हा मुलगी परत पाठवून दिली असती तर. काय पाहुणं, तुम्हाला खरं सांगू का, चूक आमची पण आहे, पण माझ्या मुलीच्या मायेपोटी सगळं केलंय मी. अहो हा आजार एखाद्या माणसाला असला ना की जन्मजात त्याला आणि त्याच्या आई वडिलांना सुद्धा मनात न्यूनगंड राहतो की माझ्या मुलाला काहीतरी शारीरिक व्यंग आहे. त्यामुळेच मी हे सगळं लपून ठेवलं होतं. तसं माझी भाबडीच आशा होती म्हणा, आज ना उद्या कोणाला कोणाला कळणारच आहे. पण पाहुण्यांना जर कळलं की मुलीला ऐकूच येत नाही तर पाहुणे इथपर्यंत तरी येतील का आमच्या दारात? म्हणून मी लपवलं होतं. अहो लपून इथपर्यंत येऊन बी पाहुणे मागे जातील ना, त्याचं काय? खरं आहे बरं का तुमचं. जर तुम्हाला राग आला असेल तर माफी मागतो मी ते तुमची. काय माफी बिफी मागू नका, लय मोठी चूक केलेली आहे तुम्ही. अहो ही गोष्ट लपवण्यासारखी नाहीये, सांगा ना बिंदास. आणि आम्ही का नाही म्हणतो का? मुलगी पसंत आहे आम्हाला. म्हणजे अहो हा जर बरा होतो दवाखान्यात. खरं आहे तुमचं. अहो पण हे लोकांना सांगून कळतंय कुठं? आम्हाला पण डॉक्टर म्हणले तुम्ही इलाज चालू केला तर वेळ लागल, आणि थोडी पैशाची अडचण होती म्हणून आम्ही इलाज उशिरा चालू केला. पण काय माहिती आहे का, लग्नानंतर सुद्धा ट्रीटमेंट करावं लागेल. तर तुमची तयारी आहे का? पण आमची सगळी तयारी आहे, आम्ही सगळं करून घेऊ. तुम्ही बिंदास्त राहा आणि आम्हाला मुलगी पसंत आहे बरं काय? मुलगी मला पसंत आहे. हे बघा, आता त्याला मुलगी पसंत आहे ना, मग असू दे ना. काय होतं, एखादी जर कमी असेल ना तर आपण सांभाळून घेऊ ना. तुम्ही चालू करा ट्रीटमेंट. ट्रीटमेंट चालूच आहे तिची, फक्त वेळ लागेल डॉक्टर म्हणले. लागू द्या, असं काही हरकत नाही. चालतंय मग. आणि हा, जरी तिला ऐकायचा थोडा त्रास असला ना तरी कामाला ती एकदम सरस आहे बरं का. तुम्हाला कधी उलट बोलणार नाही, खूप गरीब आहे. आणि फक्त ऐकू कमी येतं, म्हणजे त्यामुळे थोडं काही गोष्टी खुन्याने सांगाव्या लागतात तिला. चला असू द्या. हा, घेऊ आम्ही सांभाळ. चालतंय बघा. तुमच्यासारखी देव माणसं भेटली ना, इथंच माझ्या मुलीचं कल्याण झालं. मी तर म्हणतो तुमच्या आईमुळे ना, तिला इतके वर्ष आई नव्हती तर आईची पण माया मिळेल. बरं एक काम करू, आता तुमच्या पाहुण्यांशी बोलून घ्या तुम्ही, आणि रीतिरिवाजाप्रमाणे पुढलं करून घेऊ आपण सगळं. हो चालते. मुली, पोहे पोहे करे यांना, पोहे. ए अक्षय, हा अरे काय तू येत नाही काय नाही आता भेटायला तिकडं? नाही, आता एवढे दिवस चक्कर नाही येत आलत्या ना. काय घराचं काम काढले काय? ना आपलं नाही ते, त्या काकूंचं आहे. हा मग काकूंचं आहे तर तू काय करतो इथं मग? मग आता उतरून घेतलं, त्यांनी सांगितलं इथं आलं तर तेवढं उतरून घ्या. आता मोजायला नको का किती काय आलं? मुकादम झाला काय तू आता? नाही ना, मुकदम नाही आपलं, असं सहज. आईला तुझी आहे ना ती सवय जाणारच नाही बरं का कधी. अरे पण मी काय म्हणतोय, हा अधून मधून राव फोन करीत जा, येत जा, एवढा जिगरी दोस्त तू. नाही नाही, मी आज संध्याकाळी चक्कर मारणारच होतो ना, तेवढ्यात तूच आला. ट्रिपचा प्लॅन केला आम्ही पोरांनी सगळ्यांनी. हा वय, तारीख सांग. किराणा दुकानाचं हे बिल द्या आणि आण ना तू किराणा. बरं चालते काकू, आणतो मी. हा बरं, मी काय म्हणतो, बरं झालं गाडी बी आहे तुझी. चल बरं तेवढा किराणा घेऊन येऊ. आईला तू मला पण लाव समाज सेवा करा. चला आलाय तर मग आता काय त्याचं पाय पाय जाऊ का एवढ्या लांब?
नाही पण मी काय म्हणतो, हा आपण आहे ना सगळी पोरं आहेत का, ट्रिपचं प्लॅनिंग केलंय बरं का, तर तुला तारीख कळवून मी ये बरं का ट्रिपला. अरे 100% जाऊ आपण. हा, आणि दरवेळी सारखं रडत नको बसू, मला नाही जमणार आणि मला काम आहे. नाही नाही यावेळेस 100% येणार मी. हा चालते, चल. अरे नाही नाही कमी पडलाय का? नाही नाही येताना घेऊन येतो ना मी. अक्षय हा अरे कुठे का तू? हा घरी गेलतो, तुझ्या घरचे म्हणले बाहेर गेलाय, फोन बिझी लागतोय तुझा. नाही जरा ते काम चालू आहे ना, कामाची गणगणी. बरं ते जाऊ दे, आपलं ट्रिपचं बोललो होतो ना तुला. हा हा ट्रिपला जायचं बरं का, सगळी पोरं मिळून. आता ट्रेन बिननी जायचंय, काय टेन्शन नाही, काय नाही. आईला लय दिवसांनी चाललोय बाहेर आपण सगळी. अरे पण मी आलो असतो बरं का, मला काय जमणार नाही गाड्या. याचं नाटक झालं बरं का, पिळाकलाच का तो आता जर वेळ. नाही नाटक नाही रे, आता ते काकू नाहीत का, त्यांचं जरा घराचं कलरचं काम चालू आहे ना, मग तिथं लक्ष द्यायला कोण नाही ना, मला थांबावं लागते तिथं. ते काकू म्हणजे कोणते रे? ते त्या दिवशी आपल्याला ते सामान आणायला लावलं त्या. हा त्या काकूंच्या घराचं काम चालू आहे, त्याच्यामुळे मला तिथं थांबावं लागलं, नाही तर मी 100% आलो असतो. ते विटा उतरायचं बी त्यांचंच होतं ना. हा तू काय त्यांच्या इथं नोकर म्हणून कामाला आहे का रे? हा दरवेळी झालं काय ते काकूचं काम आहे, काकूनी किराणा आणायला लावलंय, इटा खाली करायला लावल्यात, काय तर म्हणणं त्यांच्या घराची साफसफाई, आणि आता काय कलरचं काम चालू आहे का? झालं का तुझं बोलून? अरे त्यांचे मिस्टर नाही येत आणि एकूण एक मुलगा आहे. अरे मग मी तेच म्हणतोय ना, मिस्टर नाही ठीक आहे, चल मुलगा नसता तरी ठीक आहे, पण आहे ना मुलगा त्यांना, मग काय गरज आहे तुला करायची? म्हणजे त्यांचा मुलगा आरामात आणि तू कष्ट करायचं का त्यांच्यासाठी? त्यांचा मुलगा काय आरामात आहे का? मग त्यांचा काय मुलगा कुठे आहे माहिती का तुला? पुढे? सैन्यात आहे तो तिथं आपल्या देशाची सेवा करतोय. आपलं कर्तव्य नाही का त्याच्या घराची सेवा करायची, घराकडे लक्ष द्यायची. आईला हे मला सांगायचं तरी ना तू राव. सांगायचं तुला, मग ऐकून तरी घेतो का तू? आपण मस्त हिंडतो आईश करीत. अरे आज ना, आज मला किती दिवस करायचे आहेत? आता त्याचा साखरपुडा झालाय, 3-4 महिन्यात लग्न होईल, मग त्या वहिनी आल्यावर सांभाळतील की त्यांचं घर. पण जोपर्यंत नाही मग लक्ष द्यायला कोण आहे? आणि आपण नाही दिलं तर लक्ष कोण देणार आहे? काय नुसतं टावळक्या मारीत हिंडायचं, गाव बोंबलत हिंडायचं? नाही खरं आहे राव तुझं. आईला त्यांच्यामुळं आज आपण सुरक्षित आहे, आणि मग त्यांचा मुलगा आज आपला देश सांभाळतोय. बरं तिकडं असं आहे का 8 तास ड्युटी केली का संपलं? अरे नाही. 24 तास डोळ्यात तेल घालून जागा राहायला लागतंय, आणि शेवटी जीवावर उधार होऊनच ते आपलं रक्षण करते ते कराय. आपलं कर्तव्य आहे का नाही त्यांचं घराकडे लक्ष देणं? अरे पण हे मग आधी सांगायचं ना मला तू. आणि तुला मग एवढं कळत आहे सगळं, मग चांगलं बोलतो, मग कधी कधी असं हुकल्यानं बोलतो ना, मग डोकं सरकत. आता मी तुझ्या गावातला आहे का, मला काय कळणार आहे? तेवढं बी बरोबर आहे, पण आपण काय करू, हे फिरायचा प्लॅन आहे ना, पुढच्या महिन्यात करू, तोपर्यंत होऊन जाईल. आणि कलरचं ठरलंय का त्यांचं? नाही तर एक काम करू, आपण सगळे जोडीदार गोळा होऊ आणि आपणच त्यांना कलर देऊन टाकू घराला. नाही नाही ठरलंय त्यांचं, चालू आहे काम कलरचं. चालतंय, मग एक काम करू आता, चल आपण दोघं त्यांचं काम कुठवर आलंय ते बघू आणि त्यांना मदत करू लागू. चल 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 चल. सांगत नाही काय नाही तू. बरं मी काय म्हणतो अक्षय, बोला ना तात्या. मशागत तर चांगली झाली आहे बरं का. आता हा फक्त फवारण्या येळत घ्या. चालतंय घेऊ ना. पण मी काय म्हणतो तात्या, हा अहो मी ते व्हॉट्सअपवर वाचलंय, आता होळीत सण येऊ राहिलाय ना, हा की त्याच्यात लाकडं जाळायचं नाही म्हणतात, कचरा जाळा म्हणतात. का आता पर्यावरणाचा ऱ्हास होतो ना, आपण झाडं तोडतो त्याच्यामुळं. पण लाकडाचा आणि कचऱ्याचा काय संबंध आणि होळीचं काय तवा? आता ते मेश सगळीकडे चालू आहे, मग आपण बी तसंच करू. मग म्हणजे काय करायचं म्हणतोय तू? जे आपला कचरा आहे ना तो जाळायचा, लाकडं अजिबात जाळायचं नाही. काय होतं त्यांनी धूर होतो, आणि धूर झाल्यामुळे काय होतं, प्रदूषण होतंय ना. हा हा नाही खरं आहे बरं का तुझं. पण मला एक गोष्ट सांग बरं, आता तू शिकलेला आहे बरं का, तू पण शिकलेली आहे, लाकडं जाळल्याने जास्त प्रदूषण होतं का कचरा जाळल्याने? बरं कचऱ्यानेच होणार आहे. आणि मग आपण कचरा जाळला पाहिजे का लाकडं जाळली पाहिजेत? आणि लाकडाने कसं काय प्रदूषण होईन हो? आता ते तसं व्हॉट्सअपवर आलं तर म्हणून तुम्हाला सांगितलं मी. हे बघा व्हॉट्सअप आत्ता आलेलं आहे. आपले सण आपली संस्कृती ही फार जुन्या काळापासून आलेली आहे. काय माहिती आहे का, प्रत्येक गोष्ट करतो ना आपण त्यामागे शास्त्रीय कारण आहे. आता आपण होळीमध्ये लाकडं पेटवतो, गावऱ्या पेटवतो, त्यामध्ये निवड टाकतो, तेलाची तुपाची धार टाकतो. पूर्वी यज्ञ करण्यासाठी हेच करायचे साधू संत. अहो त्याच्यामुळं कितीतरी चांगलं वायू निर्माण होतात, एनर्जी निर्माण होती, आणि ती आपल्यासाठी चांगली असती. हे शास्त्र आहे ती होळी करण्यामागचं. अहो गौऱ्या पेटवल्या ना, ऑक्सिजन निर्मिती किती प्रमाणात होती, किती चांगलं असतं ते. हा आपण गावऱ्या टाकतोय, कापूर टाकतोय त्यात. आणि दुसरी गोष्ट बरं का, आता तुम्ही म्हणता जंगलातनं आपण लाकडं तोडून आणतो,
वल्ली लाकडं पेटते का होळीत? नाही. मग ती वाळलेली लाकडं कुठली असतात? खाली पडलेली लोक गोळा करून आणतात, त्यातून कष्टकऱ्यांना रोजगार मिळतोय, 2 पैसे मिळतात. आणि पुन्हा जी झाडं कमकुवत झालेली असतात, पडून अपघात होईन असली झाडं सुद्धा लोक तोडून आणतात, ज्याच्यामुळे ना धोका सुद्धा वाचतो, रोजगार निर्मिती होती आणि आपल्यासाठी चांगलंच आहे ना ते. उगीच लोक काही सांगतात आणि आपण ऐकायचं असं नाही. आता कसं आहे, आता आम्ही जास्त करून मोबाईलवरच असतोय ना, आम्हाला काय वाटतं तेच खरं आहे, मग तसंच करावं काय. मग आपल्याला ते खरं वाटतं ना. आपण आपल्या मुलांना काय शिकवायचं? कचऱ्याची होळी पेटवा आणि काय त्या कचऱ्याचं महत्व सांगायचं मुलांना. नाही नाही, तात्या बोलतात ते बरोबर आहे. मग आणि आता होळीनंतर राहिला धुलीवंदनचा विषय. आता काय निघले माहिती आहे का? धुलीवंदनला बी म्हणतात पाण्याची टंचाई आहे आणि काय रंग केमिकल युक्त आलेत. मग तुम्ही मला सांगा, केमिकल युक्त रंग आल्यात म्हणून आपण रंग खेळायचं बंद करायचं का? बरोबर आहे ना तात्या, ते बी आलतं व्हॉट्सअपला, चेहरा खराब होतो, कलर खेळायचा नाही, अजिबात नाही खेळायचा. मग मी काय म्हणतोय, त्याचा दोष आपण सणावाराला दिला पाहिजे का त्या रंगाला दिला पाहिजे? रंग बनवणाऱ्याची चूक आहे का नाही? नाही बरोबर आहे. मग सणाचा काय दोष आहे त्याच्यात? आणि हल्ली लोक रंग काय लावतात? ऑइल लावतात, ते काय काय कसले सिल्वर कलर लावतात. अगं अंडी बी फोडी तर डोक्यात. हा, कसला काय वास येतो त्याचा. मग मी काय म्हणतोय, त्याच्यापेक्षा आपलं तुम्ही नैसर्गिक कलर लावा ना. कलर लावायची गरज काय माहिती आहे का तुम्हाला? होळीचा सण हा वसंत ऋतूचं आगमन असते, त्यावेळी सगळा निसर्ग आपला रंगीबिरंगी होतोय, झाडांना पालवी फुटती. तसंच माणसाच्या आयुष्यात बी रंग यावं, त्याचं आयुष्य उजळून निघावं म्हणून आपण रंग लावत असतोय. आता ते रंग आहे ना, आपण समजा हळद घ्या ना तुम्ही, नैसर्गिक आहे. बिटाचा कलर घ्या, अहो कितीतरी नैसर्गिक कलर आहे, ते वापरा ना तुम्ही. आणि कायच नाही भेटलं तर आपला हळद भांडारा गुलाल वापरा आणि त्याने रंग खेळा तुम्ही. बरोबर आहे. आता जुनी परंपरा आम्ही विसरलोच. आता कसं आधुनिक चालू आहे सगळं, मग हे केमिकल युक्त सगळे कलर, मग चेहरा खराब होतं, हे होतं. आम्हाला सांगणारच कोण नाहीत ना. म्हणजे झालंय काय माहिती का, आपला सण आहे ना, आपणच तो आहे ना बिभत्स करायचा, आपणच त्याला नावं ठेवायची आणि नंतर म्हणायचं ते बंद करा. सण संस्कृती कधी बंद नसतो करायचा आपला. उलट तो वारसा पुढे न्यायचा असतो आणि आपल्या मुलांना पण द्यायचा असतो. मग त्यांना आपली संस्कृती काय आणि सण काय ते लक्षात राहतं. कारण ती ओळख असते आपली. काय माहिती आहे का तुला, पूर्वीच्या काळी ना एखादं दुष्ट राज्य दुसऱ्या राज्यावर आक्रमण करायचं का, ते नुसतं माणसं नाही मारायचं, त्या राज्याची ओळख मिटवायचा प्रयत्न करायचं. त्या राज्यातल्या खानाखुना पारंपरिक वारसं ते तोडायचा प्रयत्न करायचं. तसं हे सण संस्कृती आपलं पारंपरिक वारसं आहेत. आपल्याला जर टिकायचं असेल तर आधी आपली संस्कृती टिकवायला पाहिजे. त्यामुळे होळीचा सण आपला धूमधडाक्यात आणि चांगलाच फक्त स्वतःची काळजी घेऊन साजरा करायचा. बरोबर आहे, करू. आपण पण जोरात शहरात साजरा करू. हा चालतंय. चला मग. चल.